काय चाललंय? हे शुभूच्या घरचे आहेत, त्यांना बाहेर का थांबवलं, आत का नाही सोडलं? बघितलंस का रे बाबा? हा, आता तरी कळलं का तुला? बघितलंस ना, एवढी मंत्र्यांची पोर सौतावून आली आमासने घ्यायला. आता विश्वास बसला ना? श्रावणी, दादाचा फोन बंद होता ना, म्हणून आमचा असा अपमान केलाय लोकांनी. अगं पण काय तू, मला करायचंच ना कॉल. लक्षातच आले रे. काय तू का आता काय दात खिळी बसली? बोला की आता. नाही, मग अशी मामांचा अपमान करताना लय रुबा भानत होतात ना. मग आता बोला की. एक मिनिट, तू इथे काय करतेस? मी यांच्याच फॅमिलीचा भाग आहे. होय, ही समधी माझ्याच घरची माणसं आहेत. होय की नाही मामा? आता सांगा की. होय तर. ऐकलंच ना काय बोललो मी शुभूच्या आई बाबांना? मामा आणि आत्या. त्या दिवशी तर लय फुशारक्या मारत होतीस ना. शुभू माझा नवरा आहे, शुभू माझा नवरा आहे. आमचं लग्न झालंय, माझा नवरा आहे. एवढी जर हिंमत असेल का नाही, तर तू पण बोलून दाखव की. आत्यानं मामांजे बोलून दाखव. सॉरी हा, म्हणजे असं तुम्हाला बाहेर उभं केलं, खरंच सॉरी. अगं स्वारी कशा पायी? आता लगीन आहे म्हटल्यानंतर एवढ्या छोट्या मोठ्या गोष्टी होत राहणारच की, त्यात काय तवा. पण असं कसं, चूक झाली म्हणजे सॉरी म्हणायला नको का? बरोबर ना आत्या? होय बाळा. बरं, इथे उन्हात कशाला उभ्यात? चला चला आज जाऊया. शोभा, सानिका, आत्या आणि मामांची. चला चला. हो बाय बाय. चला चल चल.